उपवास करणे ही धार्मिक श्रद्धा मानावी काय? उपवास मोडला तर पाप लागते का याचा विचार कसा करावा? उपवासाने कसा, आपण ज्याला उपवास म्हणतो तो उपवास असतो की नाही ठरवलं पाहिजे. सामान्यतः आपण अलीकडे जे उपवास करतो तो द्वादशीपेक्षा सुद्धा चांगला असतो. त्या मुळात तो उपवासच नाही. आणि असा चांगला उपवास ज्याला खऱ्या अर्थाने आपण उपवास म्हणतो तो उपवास बहुधा कोणी करीत नाही. सगळे काय ते म्हणजे आपल्याकडे एक मोठी चमत्कारिक विसंगती आहे. आज आम्हाला निराहार आहे म्हणतात आणि निराहाराचं खायचंय म्हणतात. निराहार शब्दाचा अर्थ काहीही आहार न घेणे असा आहे. आता हा निराहाराचं काय खातो? निराहाराचं खाता येतं फक्त शिया, बाकी सगळे आहारच असतात. तेव्हा खाणार काय? तेव्हा असं जे मुळात आहे त्यांनी पुण्य लागतं हेही खोटं आणि ते मोडलं म्हणजे पाप लागतं हेही खोटं. हा, एक मात्र होतं की आपण एखादा नियम केला, एखादी शपथ घेतली, एखादं व्रत म्हणून स्वीकारलं तर ते मोडल्याचा दोष मात्र आहे. तो उपवास मोडल्याचा नाही, नियम मोडल्याचा दोष आहे. तुम्ही एकदा नियम म्हणून स्वीकारलात, आता तो मोडता कामा नये. ते पाप असेल तर ते उपवास मोडल्याचं नाही. तुम्ही ठरवलंच नाही मी एकदा असं करणार म्हणून, ते केलं नाही तर त्याचं पाप आहे, कारण ते तुम्ही असत्य बोलल्या तसं होतं. समुच्चय आणि समन्वयाचे उदाहरण देताना समुच्चयामध्ये जे टिळकांचे उदाहरण दिले आहे त्यात अवस्थाभेद हा शब्द आला आहे. त्या अवस्थाभेदाचा अर्थ काय? अवस्थाभेद म्हणजे ज्याची ज्याची जशी योग्यता तशी. उदाहरणार्थ जिन्याच्या पायऱ्या हा समन्वय आहे. एका पायरीवर दुसरी, दुसरीवर तिसरी, तिसरीवर चौथी आधारलेली असते. एकमेकाची तिचं महत्व आहे. हा समन्वय आहे. कापडातले उडवे आभे जे धागे आहेत त्यातला उभा धागा आणि आडवा धागा हा समन्वय आहे. पण आपण जे तांदळाची खिचडी बनवतो तो समुच्चय आहे की दोन वेगवेगळ्या गोष्टी आपण एकत्र